तर हा भक्तियोगी कसा असतो, हा भक्त कसा असतो, ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलेलं इथे आपल्याला. भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. म्हणजे जो काय मला वर्ण मिळाला आहे, जो काय माझा आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे माझा समजा, वर्ण माझा समजा ब्राह्मण आहे, आश्रम धर्म माझा काय आहे, गृहिणी हा माझा धर्म आहे समजा, तर मला जे प्राप्त झालेलं कर्तव्य आहे ते मी आनंदाने करते. मग ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. शास्त्रात जे सांगितलं ते ऐकायचं. शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत. केलेल्या कर्माची फळे ती कर्मे मला अर्पण करतात. भगवंताला सगळं फळं अर्पण करायचं, जाळून टाकतात असं सांगितलं आहे. अर्जुना, याप्रमाणे ते मला कर्म अर्पण करून कर्मे नाहीशी करतात. म्हणजे कर्मबंधन मिळत नाही. मग कर्म एकदा भगवंताला अर्पण केलं की कर्मबंधनातून माणूस मुक्त होतो. आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या, मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसतेच. म्हणजे जे आपण म्हटलं तुकाराम महाराज, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, जे सगळी इंद्रिय त्याच्याकडे लावायची, असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात. म्हणजे हा भक्तियोग बरं का, हे सगळं त्या भक्तियोगामध्ये करावं लागतं. मग हे वाचल्यावर वाटतं की अरे अवघड आहे भक्तियोगसुद्धा. माझे निरंतर ध्यान करतात. ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत, ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते, व ऐहिक व पारत्रिक भोग, मोक्ष ही कुळे दीन आहेत, याच्याकडे ते लक्षात देत नाहीत. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी असं म्हणतात, की त्यांना ते काही वाटत नाही मोक्षाचं सुद्धा, असे समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो. याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर, मन यासह जे मलाच विकलेले असतात म्हणजे भगवंताला, त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू, कारण सर्वच मी करतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते आहे ना 9व्या अध्यायात. अनन्य भक्त म्हणतात याला, की सगळं काही मग त्याचं अनन्य भक्तीचे फळ पुढे त्यांनी सांगितलं की सगळं काही भगवंतालाच अर्पण केलेलं असतं. मग त्यामुळे भगवंत त्यांचं सगळं काही भगवंतच करतो. घालून या भार राहिलो निश्चिंती असं ते म्हणतात. 8व्या अध्यायातलं यांनी उदाहरण इथे दिलं आहे की अनन्यचेता सततम यो मां स्मरती नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्ताने स्थित होतो आणि सदा सर्वदा निरंतर माझे स्मरण करतो, त्या निरंतर माझ्या ठिकाणी युक्त झालेल्या योग्याला मी सुलभ आहे. भक्ती सोपी आहे त्याच्यासाठी. जो असं सगळं करतो त्याच्यासाठी भक्ती सोपी आहे, त्यामुळे मी त्याच्यासाठी सुलभ आहे असं त्यांनी सांगितलं आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. 9व्या अध्यायातला श्लोक आहे 29वा. मी सर्व भूतांच्या ठिकाणी समभावाने व्यापक आहे. मला कोणीही अप्रिय नाही, कोणीही प्रिय नाही. तथापि जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रगट आहे. आणि 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. हे सगळं अनन्य भक्तासाठी सांगितलेलं आहे बरं का. ही सगळी उदाहरणं. ये तू सर्वाणी कर्मानी, ज्यांनी सगळी कर्म मला अर्पण केलेली आहे, आणि अनन्येनैव योगेन, जो अनन्य भक्तीने माझी उपासना करतो तो कसा असतो. मग 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक पण फार महत्त्वाचा आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त एवं आत्मानं मत्परायणः. मन्मना भव, मद्भक्तो भव म्हणजे मलाच तुझं मन दे. मद्भक्तो भव, माझी भक्ती कर. मद्याजी भव आणि माम नमस्कुरु, मलाच नमस्कार कर. अशा अनन्यतेमुळे काय होतं, सगुण उपासनेचे श्रेष्ठ फळ मिळते असं त्यांनी सांगितलं. सगुण उपासना ही अशी असायला पाहिजे. मग भक्तियोगामध्ये त्या सगुण ब्रह्माला जाणून नंतर निर्गुण ब्रह्माकडे जायचे असते. अशा आत्मोन्नतीच्या 3 पायऱ्या भगवंतांनी अगोदरच सांगितलेल्या आहेत की एकदा ही सगुण भक्ती प्राप्त झाली की मग अनेक जन्मांनी कधीतरी निर्गुण भक्तीकडे पण तो जातो. आणि मग कसं होतं त्याचं, यो मां पश्यति सर्वत्र, सगळीकडे तो मलाच पाहायला लागतो. आणि मग सर्वंचमयी पश्यती, सर्व भूतमात्रांना भगवंताच्या अंतर्गत पाहतो. वासुदेवच सर्वमिती, मग सगळीकडे त्याला वासुदेवच दिसायला लागतो. अशी त्याची अवस्था होते.
मग याच्यामधला पहिला टप्पा हा कर्मयोगाचा आहे, म्हणजे निष्काम कर्म करायचं. दुसरा टप्पा भक्तियोगाचा आहे, म्हणजे सगळी इंद्रिय त्याच्यासाठी लावायची. आणि तिसरा टप्पा हा ज्ञानयोगाचा आहे, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती त्याला त्यामुळे प्राप्त होते. सर्वभूत हिते रताः असं त्याची अवस्था होते. पण ही अनन्यता कशी पाहिजे, तर तेलाच्या धारेसारखी. तेलाची धार कशी एकसारखी पडते बघा, अखंड ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये थोडाही हे नसतो, खंड नसतो. त्याला तैलधारवत असं म्हणतात. म्हणजे तेलाच्या धारेसारखी अनन्यता पाहिजे. अशी अनन्यता प्राप्त झालेल्यांना भगवंताचा कोणता कृपा प्रसाद मिळतो, हे आता पुढील श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं आहे. की जे अनन्य भक्त आहेत त्यांना भगवंत मृत्यूरूप संसार सागरातून उद्धरून नेतात. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. म्हणजे त्यांनी छान उदाहरण दिलं की सम्राटाच्या पत्नीला जशी भीक मागावी लागत नाही सम्राटाची पत्नी आहे ती, तिला कधी भीक मागावी लागेल का, तसं भगवंताचा भक्त आहे मी, मला कशाची काळजी असं ते म्हणतात. त्याप्रमाणे अनन्य भक्ताला संसाराची चिंता करावी लागत नाही. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान्न मागे. किती सुंदर सांगितलंय. काय समर्थाची कांता कोरान्न मागे. समर्थाची कांता राजाची बायको काय, पत्नी काय हे मागेल का, भीक मागेल का कधी. तसं अनन्य भक्त हा असा असतो. संसार म्हणजे काय आहे, अज्ञान प्रपंच आहे. त्यामुळे अज्ञान हाच मृत्यू असाही अर्थ इथे करता येईल. आणि तोच अधिक आशयघन आहे. म्हणजे मृत्यू संसार सागरात म्हटलं ना, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मग असं का म्हटलं आहे, तर अज्ञान हा प्रपंच, अज्ञान प्रपंच हा खोटा आहे ना. मग संसार याला म्हटलेलं आहे, म्हणजे अज्ञान हाच मृत्यू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जन्ममृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेलं पाहून माझ्या मनात असा विचार आला. भगवंत म्हणतात, संसार सागराच्या खवळण्याने कोणाच भय उत्पन्न होणार नाही. या योगाने संसार सागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित भीतील. म्हणजे त्या सगुण भक्ताबद्दल एवढं प्रेम आहे. आईला कसं आपल्याला बोट धरलेलं जे लेकरू असतं ते इकडे तिकडे गेलं की आईला कसं घाबरं होतं, तसं ते म्हणतात की हा जो माझा भक्त आहे हा घाबरून जाईल. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत जातो. आणि माझी हजारो नावे, ह्याच कोणी नावा, विष्णू सहस्त्र नाम आहे ना, या जशा काही नावा केलेल्या आहेत त्यांनी तरुण जाण्यासाठी भक्ताला, आणि त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी होतो असे समज. आणि जे भक्त सडे असतात, म्हणजे ज्यांचा परिग्रह नसतो, संन्यासी असतात, गृहस्थाश्रम ज्यांनी स्वीकारलेला नाही आहे, अशा भक्तांना मी ध्यानरूपी कासेला लावतो आणि जे परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसवतो. याकरता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, भक्तिमार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव. भक्तिमार्गाचं आचरण केलं की काय होतं, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, की तो येतो आपल्याला हात धरायला आणि वर काढायला. म्हणजे या संदर्भात एक विचार अत्यंत महत्त्वाचा आहे की ध्यानयोगाची क्लिष्टता याच्यात सांगितली भगवंतांनी. आपण कुठे जातो आहे ध्यानयोग करायला, पण भक्तियोगाची सुलभता सांगितलेली आहे. शिवाय त्या मार्गातील अधिकारी कोण आहे हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंताचे हे सांगणे इतके हितकारक आहे की त्यामुळे सगळे संदेह मिटून परमार्थाचा लाभ व्हायलाच पाहिजे. चित्तशुद्धी झालेली नसतानाही ध्यानाचा अट्टहास करणारे गुरु, त्यांचे तसे शिष्य यांना काय म्हणावे. म्हणजे आजकाल बघा आपल्याला बरेच गुरु दिसतात आणि काय 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 चाललेलं असतं, आणि ते डोक्यावर हात ठेवतात किंवा काही ध्यानधारणा वगैरे काय क्लासेस असतात त्याचे, म्हणजे आम्ही तुमची काय कुंडलिनी शक्ती जागृत करतो असं म्हणतात. पण हे मूळ ज्ञानेश्वरी आणि मूळ गीता वाचल्यावर आपल्याला कळतं की हे किती अवघड आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होणं हे काही एवढं सोपं काम नाही आहे, किती अवघड आहे ते. भक्तियोग हा अनन्य योग आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा जे मतपर झालेले आहेत ते अनन्य योगाच्या मार्गाने जातात असे म्हटले आहे. न अन्य इति अनन्य. अनन्य शब्द कसा बनला, न अन्य इति अनन्य, दुसरं काही नाहीच त्याला, इतका तो अनन्य असतो. म्हणून भक्तियोग हा अनन्य योग आहे. भक्त विभक्त नसतो, ईश्वराशी समरस होऊन जातो, ईश्वराशी तद्रूप होतो, त्यालाच भक्तियोग म्हणतात.
आणि ज्ञानयोगात सर्व इंद्रियांचे दमन असते, खंडन असते. भगवत कृपेने भक्तियोगात मात्र त्याचे मंडन आहे. भक्तियोगात भक्ताने भगवंताचे नाव घ्यावे, डोळ्यांनी भगवंताचे रूप पाहावे, कानांनी भगवंताच्या लीला ऐकाव्या, उराउरी त्या विठ्ठलाला आलिंगन द्यावे, म्हणजे सर्व इंद्रिय ईश्वरार्पण करावीत. मग इंद्रियांचा अडथळा निर्माण होत नाही. भक्तिमार्ग सुलभ का आहे त्याचं उत्तर इथं आहे की भक्तियोग म्हणून सोपा आहे की आपल्याजवळ इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियांना कुठल्या कामाला लावायचं ह्याचं स्वातंत्र्य पण आपल्याकडे आहे. डोळ्यांनी मला टी व्ही पाहायचा आहे का मला भगवंताची मूर्ती पाहायची आहे का मला पुस्तक वाचायचं आहे हे मी ठरवू शकते. म्हणून त्यांनी भक्तियोग सोपा सांगितला आहे. आणि अमृताचा महासागर आहे, त्याच्यामधले एक पेलाभर अमृत आपल्याला प्यायला मिळाले काय आणि सगळा महासागर प्यायला मिळाला काय, सगळ्याची चव एकच आहे. सगुणामध्ये तुम्हाला साररूप असे अनुभवायला मिळते आणि त्याच्यामध्ये एक विलक्षण तृप्ती असते. म्हणजे सगुण आणि निर्गुण याचा भेद सांगताना सांगितलं आहे की संपूर्ण ह्याचा महासागर आहे. त्या सागरातलं एवढंसं पाणी जरी आपण प्यायलो तरी तो अमृतच आहे, कारण अमृताने भरलेला आहे. तशी सगुण भक्ती आहे आणि महासागर म्हणजे निर्गुण भक्ती आहे. म्हणजे आता जो जन्माला येणार तो मरणारच आहे हे तर आपल्याला सत्य माहिती आहे. पहिल्या अध्यायापासून आतापर्यंत 12व्या अध्यायापर्यंत हेच त्यांनी सांगितलं. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाती नरोपराणी. म्हणजे जो जन्माला येणार तो मरणार. ईश्वर काही तुम्हाला अमरपट्टा देणार नाही. मग भगवंत काय देणार आहेत? मृत्यूसागरातून ते आपल्याला वाचवतील असं म्हटलं आहे ना. म्हणजे काय मरण येणार नाही का आपल्याला, मृत्यू येणार नाही का असं त्यांना वाटतं की असं वाटलं असेल तुम्हाला. पण तसं नाही आहे. हा जो भवसागर आहे त्याच्यामधली दुःखे काही भगवंत कमी करणार नाही हे समजून घ्या. जी प्रारब्धानुसार आपल्या वाटेला दुःख येणार आहेत ती येणारच आहेत, परंतु ती भगवंतालाही कमी करता येणार नाहीत. कारण प्रारब्धाप्रमाणे माणसाला त्याचे सुखदुःख हे भोगावेच लागते. आता आम्ही महाभारत वाचतोय ना, त्या महाभारतामध्ये वारंवार हेच सांगितलं आहे की दैव कसं आहे, दैवामुळे कशा सगळ्या गोष्टी घडतात. दैव म्हणजे काय, आपलं पूर्वीचं कर्म, त्याचीच फळं आपल्याला भोगायची असतात. मग भगवंत भवसागराच्या पार नेणार म्हणजे काय करणार? इहलोकात जे त्रिविध ताप आहेत आपल्याला त्या असतातच. प्रत्येक माणसाला आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप हे तीनही प्रकारचे ताप सहन करायचे असतात. परंतु अशा तापातून कुणी सुटलेलं नाही आहे. त्या त्रिविध तापांचे चटके ज्याला बसले आहेत तोच त्या परमार्थाची वाटचाल करायला पावन झाला, पवित्र झाला असे संतांनी म्हटले आहे. तोच योग्य ठरलेला आहे या रस्त्यावरून जायला, ज्याला त्रिविध तापाचे चटके बसलेले आहेत. काहीतरी असं दुःख येतं, काहीतरी संकट येतात आणि माणूस परमार्थाकडे वळतो. तैसा संसारे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. संसारातील दुःखाने गांजलेला आणि त्रिविध तापाने पोळलेला माणूसच परमार्थ मिळवण्यास लायक होतो. संसार दुःखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. आणि मग संसारामधील दुःखांनी तो पिडला जातो, अनेक प्रकारच्या तापांनी तो पोळतो आणि मग कोणातरी सत्पुरुषाचा उपदेश ऐकून त्याच्या मनामध्ये पश्चाताप उत्पन्न होतो. अनुताप ही पहिली पायरी आहे परमार्थाची असं म्हटलेलं आहे. पश्चाताप झालं की अर्ध्याच्या वर तुमची पापं सगळी जळून जातात. म्हणून त्रिविध तापांचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये परमार्थाची प्रीती जागत नाही. आता ज्यांचे आयुष्य सगळे सुखासीन आहे, काही लोकांचं असतं बघा की पूर्वकर्मानुसार त्यांना ते सगळं प्राप्त झालेलं असतं. सुख पूर्वपुण्यामुळे किंवा काहीतरी चांगलं क्रियमान कर्म केलेलं असतं, त्यामुळे चांगलंच फळ मिळतं त्यांना. आणि म्हणून त्यांना भगवंताची गरज वाटत नाही. काय करायचं देव, कशाला जायचं मंदिरात, कशाला आमचं सगळं छान चाललं आहे असं म्हणणारे लोक असतात. म्हणजे त्या त्रिविध तापाचे चटके त्यांनी भोगलेले नसतात, त्यामुळे त्यांना परमार्थाकडे पटकन मन वळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आपत्तीचा एक तडाखा बसला की मग त्यावेळी त्याला भगवंत आठवायला लागतो. आणि प्रपंचातील त्रिविध तापाचे निरूपण समर्थ रामदासांनी उत्तम प्रकारे केले आहे. सगळीकडेच हे केलेलं आहे. आपले जे त्रिविध ताप असतात त्याचं वर्णन सगळीकडेच केलेलं आहे.
तिन्ही तापातून तावून सुलाखून माणसाला निघावं लागतं. पण ही जी दुःखे आहेत ती सोसण्याचे, सहन करण्याचे सामर्थ्य जर कुणामुळे मिळत असेल तर ते ईश्वरामुळे प्राप्त होते. म्हणजे तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तर तो काय करतो, आपलं ते त्रिविध तापाचं जे चटके असतात ते सहन करण्याचं हे कमी करतो, तीव्रता कमी करतो. ते भगवंतामुळे प्राप्त होते. अनन्य भक्ती अंतःकरणामध्ये असेल तर ते दुःखाचे चटके शीतल वाटायला लागतात. भक्तीचे सामर्थ्य असे आहे म्हणून मृत्यू संसाराच्या पलीकडे भगवंत नेतो. म्हणजे काय करतो नेमकं, तर या विविध तापांचे चटके बसत असताना, संचित प्रारब्ध रूपाने दत्त म्हणून उभे ठाकलेले असताना समत्व योग आचरायला तो शिकवतो, निर्द्वंद्व व्हायला तो शिकवतो, तो आपली सहनशक्ती वाढवतो. भगवंताला शरण जाण्यामध्ये सामर्थ्य आहे. समत्वाकडे, योगाकडे मनुष्य निघाला की वाईट संस्कार आपोआप गळून पडतात आणि केव्हा तरी एक क्षण असा येतो की जन्म मृत्यूच्या चक्रामधून भक्त पलीकडे जातो, त्याच्या अतीत होतो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं आहे. असा हा भगवंत आपला उद्धारक व्हावा यासाठी आपण काय केले पाहिजे याचे निरूपण करताना आता अर्जुनाचे निमित्त करून भगवान श्रीकृष्ण आपल्याला 8व्या श्लोकामध्ये सांगतील. तो 8वा श्लोक आपण पुढच्या रविवारी बघू. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे. वारंवार नमस्कार करते मी या शंकर अभ्यंकरांना की ज्यांनी इतकं सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आणि माझं भाग्य थोर म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही ऐकताय म्हणजे तुमचं पण भाग्य थोर आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार करते. परमेश्वराला नमस्कार करून या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.